नमस्कार, मी वसुंधरा काशीकर सकाळ माध्यम समूहाच्या खास उपक्रमात ब्रँड्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करते. ज्ञानदीप लावू जगी या उद्देशाने सुरू झालेल्या संजीवनी शिक्षण संस्थेतून आजवर 35,000हून अधिक विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्ती केली आहे. यातील अनेकांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. ग्रामीण भागातील संस्था असूनही लोकल ते ग्लोबल अशी गरुडझेप घेणारी संजीवनी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत आहे. आज जाणून घेऊयात याच संस्थेची यशोगाथा. संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना सन 1982 साली झाली. त्यावेळेसची जर सिच्युएशन बघितली आपण तर आपल्या वसंतदादा पाटील साहेबांनी त्यावेळेस ठरवलं की ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातले महाराष्ट्रातले मुलं शिकून पुढं इंजिनियर झाले पाहिजे. या दृष्टीने मी प्रायव्हेटायझेशन त्यांनी महाराष्ट्रात आणलं आणि साहेबांना त्यांनी एक ऑपॉर्च्युनिटी दिली होती की तुम्ही मुंबईसारख्या शहरात एखादा हे युनिट चालू करा. पण कोल्हे साहेबांचं विचारधारणा एकदम क्लिअर होती की ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला, स्वतःच्या पायावर उभा राहिला तरच ग्रामीण भागाची प्रगती होणार. आणि त्यानुसारच संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि कोपरगाव यासारख्या ठिकाणी ग्रामीण भागात हे इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहिलं. कोपरगावात ज्या ठिकाणी आम्ही आज हे कॉलेज उभं आहे ते कोपरगाव शहरापासून 2 किलोमीटर होतं. रेल्वे स्टेशन इथून 1 किलोमीटर होतं आणि येण्या जाण्यासाठी काही साधन सामग्री नव्हते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत हे कॉलेज उभं करण्याचा साहेबांनी निर्णय घेतला. आणि आज ज्यावेळेस आपण 42-43 वर्षांनी मागं वळून बघतो तर निश्चितच जे ध्येय धोरण ठेवलेलं होतं ते आज पूर्ण स्वप्न साकारण्यात आल्यासारखं वाटतंय. फक्त शिक्षण देऊन सर्टिफिकेट देणारी ही संस्था नाही, तर नोकरदार आणि उद्योजक घडवणारी संस्था म्हणून संजीवनी विद्यापीठाची ओळख आहे. आमचे संस्थेचे चेअरमन आदरणीय नितीनदादा कोल्हे साहेब यांचं प्रामुख्याने भर होता की विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या ROI वर आपण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. जर विद्यार्थी इंजिनिअरिंगला वर्षाला 1 लाख रुपये भरत असेल, 4 वर्षाला त्याचे टोटल 4 लाख होतं, तर त्याला कमीत कमी 4 लाखाची नोकरी भेटली पाहिजे. आणि जर 4 लाखाची नोकरी भेटणार असेल तर आमच्यावर ही जबाबदारी होती की त्या लेवलचा तो मुलगा स्किल्ड पाहिजे, त्याच्याकडे ती स्किल सेट हवी, तसं ते नॉलेज हवं. आणि त्या दृष्टीने आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग चालू केली. 2019 पर्यंत आम्ही पुणे विद्यापीठाखाली ॲफिलिएटेड कॉलेजेस म्हणून होतो आणि ॲफिलिएटेड असल्यामुळं बऱ्यापैकी विद्यापीठाचा सिलेबस हा 7 ते 8 वर्षांनी अपडेट व्हायचा, त्यामुळं अडचणी खूप यायच्या. पण ज्यावेळेस कोल्हे साहेब आणि नितीनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही NAC A ग्रेड आलं कॉलेजला, त्याच वर्षी आम्ही ऑटोनॉमसला अप्लाय केलं. ऑटोनॉमसला अप्लाय केल्यावर इतर बरेचसे कॉलेजेस म्हणत होते की तुम्ही चुकीचा निर्णय घेतला, ही काही सक्सेस नाही होणार, मुलं येणार नाही. पण साहेब आणि दादा हे फर्म होते की नाही, आपल्याला जे करायचं त्याचा उद्देश वेगळा आहे. आपल्याला आपल्या मुलांना नोकरी जर द्यायची असेल तर आपला सिलेबस अपडेटेड राहायला पाहिजे. आणि 2019 साली आम्ही ऑटोनॉमस झालो. आमची पहिली बॅच ज्यावेळेस बाहेर पडली तोपर्यंत आमचा प्लेसमेंट जवळजवळ 85% गेलं होतं. आणि हे शक्य का झालं की आम्ही इंडस्ट्रीला कनेक्ट झालो, आमचे जे पासआउट स्टुडंट्स होते त्यांना कनेक्ट झालो, त्यांच्या थ्रू काय सिलेबसमध्ये पाहिजे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इन्कॉर्पोरेट केलं. बऱ्याचशा वेळेस आम्ही काही सब्जेक्ट्स ड्रॉप केले, काही सब्जेक्ट्स ॲड केले. ही सगळी फ्लेक्सिबिलिटी ऑटोनॉमीमुळं आल्यामुळं हे सगळं शक्य झालं. कोणत्याही पालकाला आपल्या मुलाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये पाठवताना फक्त 2च गोष्टींची काळजी असते. एक म्हणजे उत्तम शिक्षण आणि दुसरं म्हणजे सुरक्षित वातावरण. या दोन्ही गोष्टी संजीवनी विद्यापीठाच्या परिसरात अत्यंत आधुनिक पद्धतीने हाताळल्या जातात. आज जर हा कॅम्पस जर बघितला जाईल तर हा जवळजवळ 50 एकरचा कॅम्पस आहे. ह्या 50 एकर कॅम्पसमध्ये आज जवळजवळ साधारण 14,000 मुलं शिकत आहे. या 14,000 मुलांमध्ये जवळजवळ 2,500 हॉस्टेलाइट्स आहे. या 2,500 हॉस्टेलाइट्समध्ये 800 मुली आहे आणि उरलेले मुलं आहे. आणि प्रामुख्याने हे ज्यावेळेस कॅम्पस आपण ज्यावेळेस जसं जसं कॅम्पस वाढत गेलं त्यात एक प्रामुख्याने आम्ही भर दिला तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी. त्यामुळं आपल्याला एक लक्षात येईल की एक कॅम्पस एक गेट आणि त्याचबरोबर गेटवरच आम्ही बायोमेट्रिक सिस्टम ठेवलेले.
त्यामुळं विद्यार्थ्यांना सिक्युरिटीशी बोलणं सुद्धा गरज नाही. जे कोणी रजिस्टर्ड स्टुडंट आहे ते बायोमेट्रिक प्रोसेसमधून पुढं जाता आत कॅम्पसमध्ये डायरेक्ट एंट्री होते. ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे ते तिथलं तिथं अडवलं जातं आणि मग सिक्युरिटी सगळी एंट्री करून सोडतं. आता हे करत असताना आम्हाला एक जाणवलं की ह्या 14,000मध्ये साधारणपणे 40% मुली आहे. आणि मुली ज्यावेळेस असतात तर प्रामुख्याने पालकांची इच्छा असते की मुली सगळ्या यांनी त्यांची सिक्युरिटी पाहिजे. आणि हे धोरण आदरणीय नितीनदादांचं पहिल्या दिवसापासून होतं की कॅम्पसमध्ये कोणीही राजकारण आणायचं नाही, कोणालाही अनऑथराइज्ड ॲक्सेस नाही आणि मुलांनी च्या बाबतीत आपलं झिरो टॉलरन्स राहिला पाहिजे डिसिप्लिनच्या बाबतीत. तर प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या ERPला अलाईन केल्यामुळं मुलगा क्लासमधून बाहेर पडला, कॅम्पसमधून बाहेर पडला की पालकांना SMS जातो. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं सिक्युरिटी आणि मुलांकडं वैयक्तिक लक्ष देणं शक्य होतं. अनेक प्रकारचे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी इथे उपलब्ध आहेत, पण ग्रामीण भागातील संस्था असूनही आधुनिक आणि भविष्यातील गरज ओळखून अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवणारे कोर्सेसही इथे उपलब्ध आहेत. आपण संजीवनी विद्यापीठाखाली हे दुसरं वर्ष आहे आणि संजीवनी विद्यापीठाखाली आपण स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी एक आहे, ज्याखाली BTech इन AIML, BTech इन AIDS, BTech इन सायबर सिक्युरिटी आणि BTech इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, त्याचबरोबर इंटिग्रेटेड MTech आहे आणि त्याचबरोबर इंटिग्रेटेड डिग्री डिप्लोमा कोर्स हे स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी खाली आहे. स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट खाली आपल्याकडं BBAचे 2 कोर्सेस आहे, BBA इन इंटरनॅशनल बिझनेस अँड एक प्लेन BBA. BBA इन इंटरनॅशनल बिझनेस आपला एक फ्रेंच बिझनेस स्कूल आहे मेसॉस, त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून ती चालू आहे. त्याचबरोबर MBA पण कोर्स आहे ज्याच्यात स्पेशलायझेशन आपलं बिझनेस ॲनालिटिक्स फिनटेक पण आहे. ह्या व्यतिरिक्त स्कूल ऑफ फार्मसी आहे ज्याच्या खाली B.Pharmacy कोर्स चालतो. स्कूल ऑफ सायन्सेस खाली BSc इन केमिस्ट्री, BSc इन मायक्रोबायोलॉजी आहे. त्याचबरोबर BCA MCA कोर्सेस पण आहे. आपला जो BCA कोर्स आहे तो स्पेशलाइज्ड इन कॉग्निटिव्ह सायन्स आहे, जो टाटा TCSच्या कोलॅबरेशननी चालू केला आहे. महाराष्ट्रातला फर्स्ट कोर्स आहे की जो TCSच्या कोलॅबरेशननी चालू केलेला आहे. त्याबरोबर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपले हे सर्व कोर्सेस इंडस्ट्री अलाइन्ड आहे आणि इंडस्ट्री पॉवर्ड आहे. फॉर एक्झाम्पल BTech इन AIML अँड BTech इन AIDS याचा पूर्ण करिक्युलम आपला सिलेबसचा करिक्युलम IBM ह्या कंपनीने डिझाईन केलेला आहे. त्या करिक्युलमचा प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक विषय इंडस्ट्रीचे लोक येऊन तो शिकवतात आणि त्याचं सर्टिफिकेट देतात. ह्यामुळं काय होतं की 4 वर्षात मुलांना 8 सर्टिफिकेट्स भेटतात आणि ते सुद्धा IBM कंपनी, ज्याच्यामुळं त्यांना निश्चितच प्लेसमेंटसाठी फायदा होतो. आपला BTech इन सायबर सिक्युरिटीमध्ये आपला Fortinet बरोबर करार आहे. तिथंही तेच कन्सेप्ट आपण राबवलं आहे की जिथे Fortinetचे लोक येऊन एक सेमिस्टरमध्ये एक सब्जेक्ट शिकवतात. असं 8 सर्टिफिकेट त्यांना 4 वर्षात भेटतात. त्यामुळं तिथंही त्यांचं इंडस्ट्री फोकस वाढतो. आणि कम्प्युटर सायन्सला आपला HCL बरोबर कोलॅबरेशन आहे. त्यांच्या जे काही स्किल सेट्स आहेत त्या स्किल सेट्सवर आपण काम करत. तर प्रामुख्याने एक बघितलं तर आपले सगळे कोर्सेस इंडस्ट्रीला अलाईन आहे. जनरली आपण बघतो की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा एक शेतकरी कुटुंबातून येतो किंवा एक इकॉनॉमिकली बॅकवर्ड कुटुंबातून येतो. ज्यावेळेस हा विद्यार्थी कॅम्पसमध्ये येतो त्याचा पालक हा प्रामुख्याने एक भर देतो की मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत कुठेही कमी नाही पडलं पाहिजे. ब्रँड्स ऑफ महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेकनंतर ब्रँड्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षण संपल्यानंतर सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे नोकरीचा. संजीवनी विद्यापीठाच्या स्वतःच्या युनिक प्लेसमेंट पद्धतीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला विविध पर्याय उपलब्ध होतात. ऐकूयात त्यांची ही युनिक पद्धत काय आहे. विद्यापीठात आमचा एक 3 बकेट्सवर आम्ही प्रामुख्याने काम करतो. एक म्हणजे मुलाला एकतर प्लेसमेंट मिळाली पाहिजे, दुसरं म्हणजे त्यांनी त्याचं स्वतःचं बिझनेस ऑन्टरप्रिनरशिप मध्ये गेला पाहिजे, तिसरं म्हणजे
हायर एज्युकेशन किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स UPSC MPSC थ्रू तो क्रॅक केले पाहिजे. ह्या 3 बकेट्सवर काम करत असताना आमची जी पहिली बकेट आहे जी प्लेसमेंटचे, त्याचे परत आम्ही 3 बकेट्स केलेले. एक तर कोर प्लेसमेंट, सेकंड आहे स्किल बेस्ड प्लेसमेंट आणि थर्ड आहे लँग्वेज बेस्ड प्लेसमेंट. आता बऱ्याचशा वेळेस काय होतं, विद्यार्थी ज्यावेळेस ॲडमिशन घेतो त्याला लक्षात येतं की अरे सपोज कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, त्याला लक्षात येतं की त्याचं नॉलेज लॉजिकल रिझनिंग त्या लेवलचं नाही. हे त्याला लक्षात येता करता थर्ड इयर येतं आणि मग अशा वेळेस तो म्हणतो की मी माझा निर्णय चुकला का. मग आम्ही त्याला कोर बकेटमधून तो बाजूला होतो, मग आम्ही त्याला स्किल बेस्ड प्लेसमेंट किंवा लँग्वेज बेस्ड प्लेसमेंटचं ऑप्शन देतो. स्किल बेसमध्ये मग SAP असेल, SAPचा आपला ऑल इंडिया लेवल SAPशी आपला करार आहे. त्याचबरोबर इतर IBM किंवा फॉर्टिनेट सर्टिफिकेशन्स हे एक येतं. आणि थर्ड आहे लँग्वेज बेस्ड. लँग्वेज बेसमध्ये आपल्याकडं जॅपनीज, जर्मन, फ्रेंच आणि कोरियन लँग्वेज शिकवले जातं. आपण बघत असाल की आजकाल आत्ताच आपले आदरणीय मोदी साहेब जपानला जाऊन आले. तिथं आपण एक करार केला की तिथलं आपला ट्रेन मॅनपॉवर तिथं कसा त्यांना पुरवला जाऊ शकतो, ह्या दृष्टीने आपला करार झाला. आणि जॅपनीज लँग्वेज थ्रू मला सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत आमच्या ग्रुपमधून जवळजवळ 100 विद्यार्थी मागच्या 2 वर्षात जपानमध्ये काम करत आहे विथ अ पॅकेज ऑफ अराउंड 20 to 25 lakhs. आणि हे अक्रॉस द ब्रांचेस. यातले मेजॉरिटी विद्यार्थी सिव्हिल स्ट्रक्चर ब्रांचचे आहे. या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि कम्प्युटर ब्रांचचेही विद्यार्थी आहे. तर लँग्वेजेसचाही फायदा होतो. सांगायचं तात्पर्य असं की मुलांचं एज असं असतं की त्यांना ऑप्शन्स दिले तर त्यांना कळतं की मी कोणता क्षेत्र घेतलं पाहिजे. आणि ह्या बकेटिंगमुळे निश्चितच आमचे प्लेसमेंट रेशिओज वाढलेले आहेत. टेडेक्स हा जगभर प्रसिद्ध असलेला इव्हेंट आहे, पण ग्रामीण भागातील एखाद्या शिक्षण संस्थेत तो करण्याचा पहिला मान संजीवनी संस्थेला मिळालाय. संजीवनी विद्यापीठाने टेडेक्सला आम्ही मागच्या वर्षी अप्लाय केलं होतं. आणि टेडेक्सला अप्लाय केल्यावर आमचा अनुभव जरा वेगळाच होता. आम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस अप्लाय केलं तर टेडेक्सच्या ही एक जागतिक प्लॅटफॉर्म आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही इतर विद्यापीठाबरोबर कोलॅबरेट करून हा प्रोग्राम राबवा. आम्ही त्यांना विनंती केली नाही आम्हालाच करायचं. त्याने ठीक आहे तुम्ही अप्लाय करा. आम्ही अप्लाय केल्यावर आमचे 2दा ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले काही ना काहीतरी टेक्निकल कारणाने. आणि मग ज्यावेळेस हा विषय परत तिसऱ्यांदा अप्लाय करताना आला तर आमचे जे ऑर्गनायझर होते, आमचे जे कन्सर्न स्टाफ होते आणि अप्लाय करायचं. मी म्हटलं आपल्याला त्यांनी म्हटलं नाही अप्लाय नका करू. जोपर्यंत ते म्हणत नाही अप्लाय नाही करायचं आपण अप्लाय करत राहायचं. थर्ड टाईम आम्ही अप्लाय केलं, आम्हाला भेटलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली पहिली विद्यापीठ आहे की जिथं टेडेक्सचा हा प्लॅटफॉर्म इथं देण्यात आला. जो जस्ट आमचा मागच्या आठवड्यात तो फर्स्ट प्रोग्राम पण झाला, ज्या खाली वेगवेगळे स्पीकर्स आले होते. डॉक्टर ऋषींद्र सिन्हा जे डॉक्टर बाय प्रोफेशन आहे पण EA स्पोर्ट्स, ग्लोबल EA स्पोर्ट्स कंपनीचे मालक आहे. त्या संदर्भात त्यांनी लेक्चर दिलं. त्यानंतर आमचे 2 ॲल्युमनाय झाले होते, आकाश खुराना, निखिल मल्होत्रा. त्यानंतर आपले ललन टॉपला एक जस्ट त्यांचं सेशन झालं होतं. रवी गुलाटी त्यांचाही एक झालं. त्याबरोबर केंड्रल कंपनीच्या एक HR होत्या, त्या होत्या. सुषमा उके ज्यांचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी घेतलं होतं की त्या एक मध्य प्रदेश एक NGO चालवता मशरूम कल्चरवर, त्याही येऊन गेल्या. आणि त्याबरोबर 2 आमचे कॉलेजचे शाळेचे विद्यार्थी चाइल्ड प्रॉडेजी म्हणून त्यांनी हे सेशन दिलं. निश्चितच हा एक्सपोजर जो विद्यार्थ्यांना मिळाला त्याचा खूप फायदा लोकांना भेटणार आहे. येणाऱ्या काळात टेडेक्स प्लॅटफॉर्म थ्रू अजून काही ऑपॉर्च्युनिटी, अजून चांगले स्पीकर्स आम्ही बोलवणार आहोत. देशातील तसेच परदेशातील अनेक विद्यापीठांसोबत संजीवनी संस्थेचा करार झालाय. युनिव्हर्सिटीचे आज जवळजवळ 9 फॉरेन कोलॅबरेशन आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तायवानमधल्या नॅशनल चेंगचुंग युनिव्हर्सिटीमध्ये आहे, जिथं मागच्या 2 वर्षात आमचे जवळजवळ 100 विद्यार्थी 6 महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी गेलेले होते. आणि तेही फुल्ली पेड इंटर्नशिप. जाणं येणं राहणं खाणं सगळं त्या तायवानच्या युनिव्हर्सिटीनी जबाबदारी घेतली. त्याबरोबर आमचं रशियाचं उरल फेडरल युनिव्हर्सिटीबरोबर करार आहे, जिथं 50 विद्यार्थी जाऊन आले. आपल्याला माहीत आहे की
आत्ताच मागच्या काही दिवसांपूर्वी रशियाचे व्लादिमीर पुतिन येऊन गेले आणि पुतिन सर आल्यावर त्याबरोबर हाही एक करार झाला की इंडिया आणि रशियाने जॉईंटली एज्युकेशन आणि स्किल मॅनपॉवरवर काम करायचं. तर रशियाची जी उरल फेडरल युनिव्हर्सिटी त्याचा निश्चितच आम्हाला फायदा होतोय. त्या युनिव्हर्सिटीचं मला एक सांगायला आवडेल की आमचे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सचे डीन डॉक्टर दहिकर यांना जवळजवळ 2 कोटीचा एक जॉईंट रिसर्च प्रोग्राम खाली ग्रांट भेटलेली आहे रशियाच्या उरल फेडरल युनिव्हर्सिटीचं. तर अशा लेवलचं कोलॅबरेशन चालू आहे. त्याबरोबर लॅब युनिव्हर्सिटी फिनलँडबरोबर करार आहे, कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ लेथब्रिज बरोबर आहे, युनिव्हर्सिटी ऑफ पोझनन पोलंड बरोबर आहे. त्याचबरोबर आमची एक साऊथ आफ्रिकेची NKW युनिव्हर्सिटी बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज बरोबर फॉरेन कोलॅबरेशन आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थी आणि फॅकल्टीला त्याचा फायदा भेटत आहे. जग सतत बदलतंय, तंत्रज्ञान रोज बदलतंय. पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून बऱ्याचदा तुमचाही गोंधळ उडतो ना. कोणतं कॉलेज घ्यायचं, कोणती शाखा घ्यायची. मग पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अमित सरांचा हा सल्ला नक्कीच ऐकला पाहिजे. येणाऱ्या काळात आपलं जे कॉम्पिटिशन आहे ते डायरेक्ट फॉरेन युनिव्हर्सिटीशी होणार आहे. नवी मुंबईमध्ये 5 फॉरेन युनिव्हर्सिटीज पुढच्या वर्षी चालू होत आहे. ऑलरेडी गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये डायकिन युनिव्हर्सिटी, दिल्लीला आलेलं NCRमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ साऊथहॅम्प्टन. तर आपलं एज्युकेशन सेक्टर फॉर कॉम्पिटेटिव्ह होणार आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह याच्यात आपल्याला हे बघायचं की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा भेटला पाहिजे. त्यालाच अनुसरून ट्विनिंग प्रोग्रॅम, जॉईंट डिग्री प्रोग्रॅम आणि फॉरेन इंटर्नशिप्स हे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एक्सपोजर देण्याचं काम आमचं राहणार आहे. आणि त्याबरोबर फॅकल्टीला रिसर्चवर कसं काम करता येईल याचंही आमचं जास्त ध्येय धोरण राहणार आहे. माझं विद्यार्थ्यांना एक जे आव्हान राहील की आज भारताकडे ज्यावेळेस पूर्ण जग बघत आहे, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि आपले महाराष्ट्र राज्याचे CM आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जर ध्येय धोरण आपण बघितलं तर आपल्याला आपले कल्चरल व्हॅल्यूज ठेवणं फार गरजेचं आहे. आपल्या एथिकल व्हॅल्यूज आपण धरून चाललो तर निश्चितच आपल्याला खूप पुढं स्कोप भेटतो. AI मुळे आता एवढं ट्रान्झिशन्स होतंय की आपल्याला ते फोरकास्ट करता आलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व विद्यापीठ म्हणून आमचे व्हाईस चान्सलर, डीन्स, सगळे फॅकल्टी हे आपल्याला गाईड करणारच आहे. पण AIचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे, कारण की तिथं फार घडामोडी घडणार आहे. असं म्हटलं जातं, आम्ही एक ऑक्सफोर्डच्या प्रोफेसरला भेटलो होतो आणि त्यांना आम्ही विचारलं की AIचं तुम्हाला किती लेवलला डिस्ट्रप्शन दिसतं. तर त्यांनी एकच लाईन म्हणले, ते म्हणे जेवढे लोक कम्प्युटर समोर बसलेले आहे ते सगळे जॉब्स रिप्लेस होऊ शकतात. जर ह्या लेवलचं AIचं डिस्ट्रप्शन एक्सपेक्टेड आहे तर आपल्याला स्किल्ड होणं गरजेचं आहे. त्याबरोबर पालकांना माझी विनंती एकच राहील की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. आज एवढा एक्सपोजर त्यांना आहे की त्यांना माहिती आहे की त्यांना काय करायचं. आपली फक्त जबाबदारी पालक आणि समाज आणि आमची युनिव्हर्सिटी म्हणून एवढंच बघणं आहे की त्यांना कुठेतरी वाईट मार्गावर जाऊन न देण्याचं. तेवढी जबाबदारी जर आपण घेतली तर निश्चित विद्यार्थी फार पुढे जातील. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भविष्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या ब्रँडसह नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.